कमिशनर साहेबांकडून न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारकडून ज्या लोकांची जमीन गेलेली आहे त्या लोकांना पैशाचा मोबदला पाहिजे। आम्हाला ना TDR पाहिजे आणि हे नाही पाहिजे, ज्याला घर नाही त्याला सरकारने राहण्याची घराची व्यवस्था करायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आता आज हम मौजूद है MCN समाचार की तरफ से नारेगांव में। आइए यहाँ की आम जनता हमारे साथ है, यहाँ की आम जनता की प्रतिक्रिया लेते हैं। सर तुमचं नाव काय सांगा? माझं नाव अंकुश रामभाऊ दानवे आहे आणि मी गेली 40-50 वर्षापासून नारेगाव या ठिकाणी राहतो। नारेगाव हा विभाग सर्व जाती धर्माच्या लोकांना गुन्हा घेऊन राहणार आहे, पण परवा दिवशी अचानक या ठिकाणी हिटलरशाहीप्रमाणे हमला झाला। उपायुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही मोजणी करू, मोजणी केल्यानंतर तुम्हाला एक 4-5 दिवसाची नोटीस देऊ आणि नंतर पाडू, परंतु परवा दिवशी अचानक त्यांनी येऊन आम्हाला कुठलीही कल्पना न देता आम्ही बार विनंती केली साहेबाला का साहेब आम्हाला तुम्ही पहिले मार्किंग द्या, मार्किंग दिल्यानंतर तुम्ही आम्हाला एक वेळ द्या, आम्ही आमचं स्वतःहून काढून घेतो। परंतु या हिटलरशाही सरकारने आणि त्याच्या या लोकांनी आमच्यावर हातोनात असा छळ केला। आम्ही आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोजणी सर्व चुकीची पद्धतीने केलेली आहे। 30 मीटरचा असताना या ठिकाणी 100 फुटाचं सांगून या ठिकाणी 110-105 पर्यंत लोकांचं अतिक्रमण पाळलं। आम्ही सांगितलं साहेबाला साहेब तुमची या ठिकाणी मार्किंग चुकलेली आहे आणि या मार्किंगच्या याच्यापर्यंत, पण त्या ठिकाणी असलेले उपायुक्त वाघोळे साहेब यांनी आम्हाला अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलून तुमच्याकडे याचं परमिशन आहे का, हे आहे का, असे खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आमच्यावर दडपण आणून आमचं या ठिकाणी बांधकाम पाळलं आणि हातोनात या ठिकाणी छळ झालेला आहे। हे सरकार नाही आहे, हे हिटलरशाही आहे आणि याचा हा निषेध करतो आम्ही। माझं नाव अशोक सखाराम लोटे। नारेगावमध्ये शहराचा विकास करण्याकरता सन्माननीय आयुक्त साहेबांनी जी मोहीम हातामध्ये घेतलेली आहे, आम्ही शहराचे नागरिक या नात्यानं त्यांना आम्ही सहकार्य करायला पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे। सन्माननीय कमिशनर साहेबाबद्दल आमच्या मनामध्ये त्यांनी जे ऐतिहासिक कामगिरी करू लागले, शहराचा विकास करू लागले, रोड मोठे करू लागले, डेव्हलपमेंट करू लागले, याचा आम्हाला आनंद होता आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये इतका आदर होता की आम्ही त्यांना भेटायला गेलो असताना त्यांनी कॅमेऱ्यासमोर आमच्या गावातल्या कमीत कमी 50 नागरिकांच्या समोर आम्हाला 100% असं आश्वासन दिलं होतं की तुमची आम्ही पहिले मार्किंग करू, आम्ही तुम्हाला 3-4 दिवसाची मुदत देऊ आणि आमच्या वार्डाचे नगरसेवक गोकुळ मलके हे आमच्याबरोबर होते, आम्ही तिथं हजर होतो, आमच्याकडं त्याचा व्हिडिओ आहे आणि कमिशनर साहेबांनी आम्हाला 100% सांगितलं होतं की तुम्हाला 3 ते 4 दिवसाची मुदत देऊ आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही मार्किंग केल्यानंतर आम्ही 3 ते 4 दिवसामध्ये आमचं सगळं सामान व सगळे काढून घेऊ आणि तुमचा जो विकासामध्ये आमचं जे अतिक्रमण झालेले आहे ते एक तर आम्ही स्वतः पाडू किंवा आम्ही तुम्हाला पाडायला परवानगी देऊ। हे सगळं असताना कमिशनर साहेबांनी दिलेलं आश्वासन ते एक फक्त पोकळ आश्वासन ठरलं आणि त्यांच्याबद्दलचा असलेला आमच्या मनामध्ये जो सन्मान होता, जो आदर होता, तो पूर्णपणे मावळून गेलेला आहे। संपूर्ण नारेगाव कमिशनर साहेबांनी आपला शब्द न पाळल्यामुळं संपूर्ण नाराजी आहे, संपूर्ण उद्रेक आहे। हा उद्रेक प्रशासनाच्या विरोधातला आहे, राज्य सरकारच्या विरोधातला आहे। कारण कोर्टानं आदेश दिलेला असताना कोर्टानं सांगितलं तुम्ही मोजमाप करा, अतिक्रमण काढायचं असेल तर तुम्ही नोटीस द्या, ज्याचं अतिक्रमण तुम्ही पाडता त्याचे पंचनामे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं पाडा। अशा पण कोर्टाची सुद्धा आदेशाची संपूर्णपणे पायमल्ली प्रशासन, आता मी तुम्हाला सांगतो तो शब्द वापरायला नाही पाहिजे, पण त्या दिवशीची परिस्थिती पाहून मी म्हणतो ही प्रशासकीय गुंडगिरी आहे।
आणि त्या प्रशासकीय गुंडगिरीनं संपूर्ण नागरिकामध्ये दहशत पसरलेली आहे. आम्हाला प्रशासनाबद्दल आदर आहे, आम्हाला त्यांच्याविषयी सन्मान आहे. दुसरी गोष्ट मला हे सांगा, टाउन प्लॅनिंगवालं जे त्यांचं खातं आहे त्यांनी कमिशनर साहेबांना किंवा सन्माननीय उपायुक्त साहेबांना चुकीची माहिती दिली का आम्ही मार्किंग केलेली आहे. इथं मला सांगा, संपूर्ण ताफा उपायुक्त साहेब घेऊन आल्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही सांगितलं त्यांना का कोणत्याही प्रकारची मार्किंग केलेली नाही. त्यांनी त्या टाउन प्लॅनिंगवाल्याला सांगितलं तुम्हाला मी 3 घंटे देतो, 3 घंट्यामध्ये तुम्ही मार्किंग करा आणि मी आजच कारवाई करणार आहे. ती मार्किंग घाई गडबडीत झाल्यामुळं DP रोडचा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, DP रोडचा कोणत्याही प्रकारचा सेंटर पॉईंट न काढता फक्त मनमानी पद्धतीनं आणि खाजगी एजन्सीनं केलेल्या याच्यामुळं स्टेशन सर्वेमुळं सगळ्या मार्किंग चुकलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी 10-10, 20-20 फुटाचा मार्किंगमध्ये फरक झालेला आहे. ज्याचं पूर्वीच्या ज्या मार्किंग होत्या 2017च्या आणि त्याच्या पूर्वीच्या, त्याच्या विरोधामध्ये काही ठिकाणी जास्त गेलं, काही ठिकाणी कमी गेलं. हे फक्त घाई गर्दीमध्ये आणि ताफा घेऊन आल्यामुळं संपूर्ण चुकीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तुमची मांग काय? आमची मांग एवढीच आहे का कमिशनर साहेबांनी परत एकदा सर्वे करून DP रोडचा मोजमाप करून भूमी अभिलेखचं सहाय्य घेऊन सेंटर पॉईंट काढून आणि योग्य अशी 15 मीटरची दोन्हीकडं मार्किंग करून ज्याचं बाधित होत असेल त्याचं पूर्ण पाडावं. ज्याच्याकडं सातबारेची जमीन आहे, ज्यांना रजिस्टरी करून घेतलेली आहे, त्याच्या जमिनीचा योग्य असा मोबदला त्यांनी प्रत्येकाला दिला पाहिजे. आयुक्त साहेबांनी मीटिंगमध्ये सांगितलं होतं आज मार्किंग केल्यानंतर तुम्हाला 4 दिवस दिल्या जाईल. तो शब्द पाळलेला नाही. अधिकाऱ्यांशी बोलायचं तर जवळ जाऊ देत नाही. अधिकाऱ्यांना सांगतं वरती राहतात, मॅडमशी बोलू द्या, तर ते मॅडम जवळ जाऊ देत नाही, उचलतात आणि गाडीत टाकतात. दुसरी गोष्ट, अनाऊन्समेंट केलं 15 दिवस अगोदर अनाऊन्समेंट केलं की रोडचं सेंटर मोजा, 50 फूट इकडे घ्या, 50 फूट तिकडे घ्या, असं सांगितल्यानंतर सगळं सामान आठवलं आणि मार्किंग आल्यानंतर डायरेक्ट एल टाईप एकीकडं 80 फूट चाललं, एकीकडं 5 फूट चाललं. हा अन्याय झालेला आहे. परत सर्वे करून, व्यवस्थितशीर सर्वे करून, जे बी तुमच्या नजरेत आलं ते पाडायला तयार आहे, पण व्यवस्थितशीर सर्वे करा. एक बाजू डायरेक्ट एल होती, तिथं गाडी जाऊन थांबतील, डायरेक्ट टर्न कशी होणार गाडीची 100 फुटाचा रोड असून.